नमस्कार. आज आपण बोलणार आहोत. जी काही आज ठराविक माणसं आहेत किंवा जी काही स्वतःला अंडर एस्टिमेट करत नाहीत, स्वतःला काही गोष्टीमध्ये त्या लायकीचं समजत नाहीत, त्याला या लोकांविषयी आपण थोडंफार बोलणार आहोत. आणि किंवा काही लोकांचं कसं असतं की दुसऱ्याच्या लाईफमध्ये काय चाललं आहे, कशाबद्दल आपण काय बोलतोय, किंवा तो व्यक्ती दुसऱ्या स्वतःच्या लाईफमध्ये किती खुश आहे, आपण त्या गोष्टीमुळं का खुश असू शकत नाही, का त्या गोष्टीला आपण बघून काही शिकू शकत नाही, या बऱ्याच गोष्टींचा आपण स्टडी केला. त्याच्यामध्ये एक मात्र अशी गोष्ट समोर येते की माणूस स्वतःचा वेळ जो पूर्णपणे आहे, आज जे काही व्लॉगर आहेत, जे काही मोठे मोठे स्टार सेलिब्रिटीज आहेत, ती स्वतःची डेली लाईफ एका कॅमेऱ्यामध्ये कैद करून त्याचे एक ठराविक एडिटिंग करून त्याच्यामध्ये थोडा इफेक्ट टाकून बऱ्यापैकी यूट्यूबवर इंस्टाग्रामवरती व्हिडिओज अपलोड करणं चालू आहे. कोरोनामध्ये ज्या लोकांनी जी सुरुवात केली होती त्या लोकांना आज 4-5 वर्षानंतर भरपूर प्रमाणात यश भेटलं आणि यूट्यूब आणि इंस्टाग्रामसारख्या अशा बऱ्याच प्लॅटफॉर्मवरती त्यांना त्या यशाच्या शिखरावरती ते पोहोचले आणि त्यांना बरेच पॉप्युलरिटी तिथं भेटली. पण सामान्य माणसाचं कसं असतं की तो माणूस असा विचार करतो की बाबा हे कशाला करायचं, एवढीतून आपल्याला काय भेटणार आहे, आपल्याला लोक काय म्हणतील, आपल्याला लोक हसतील, असा तसा विचार करत लोक काय करतात, स्टेप घ्यायचं विसरून जातात आणि एक पुढं जायचं, कॅमेरासमोर येणं, कॅमेरासमोर व्हिडिओ शूट करणं हे खूप जास्त त्यांना असं वाटतं की ते अनकम्फर्टेबल आहे किंवा ती गोष्ट त्यांच्या लायकीची नाही असं त्यांना वाटतं. पण कसं असतं, लाईफमध्ये जर तुम्ही स्टेप घ्यायची, तुम्हाला श्रीमंतीची थोडीफार माणसाने लाच सोडली पाहिजे. बरेच मोटिवेशनल स्पीकर आणि बऱ्याचपैकी जे काही ज्ञान देणारे लोक असतात ते असं बोलतात की बाबा ही गोष्ट केलीच पाहिजे, आपण पाण्यात उडी मारल्याशिवाय पोहता येत नाही, असे त्यांचे जे वाक्य आहेत ते घोषवाक्य थोडीफार बरोबरच असतात, पण ते कुठल्या ते पुस्तकात लिहिलेले. पण कसं असतं, जो माणूस डेअरिंग करतो, जो माणूस पुढे जातो, जो माणूस कशा तरी गोष्टीमधून आपापल्या शिक्षणावरती किंवा त्या ज्या यूट्यूब प्लॅटफॉर्म असतील, जे काही आता सध्याचा जो पूर्णपणे जमाना आहे तो पूर्णपणे यूट्यूबवरती अवलंबून आहे आणि इंस्टाग्रामवरती अवलंबून आहे. हे दोनच असे प्लॅटफॉर्म आहेत जे माणसाला लवकरात लवकर कमी वेळेमध्ये त्याचा जो काही लपलेला टॅलेंट आहे तो जर त्यांनी त्या प्लॅटफॉर्मवरती मांडला आणि तो चुकून जरी फेमस झाला किंवा त्या गोष्टीला एक लिंक भेटली, तो मोठ्या प्रमाणात जर उसळला तर त्या एक माणसाला एक त्या ठराविक पदावरती नेऊन बसवतो, ठराविक आर्थिक इन्कम आर्थिक पद्धतीने तो त्याला सक्षम बनवण्याचं काम ते प्लॅटफॉर्म करतं. पण कसं होतं, आजही काही लोक असे की जे देशामध्ये म्हणा या पूर्णपणे पृथ्वीतलावरती म्हणा, ज्या लोकांकडे खूप जास्त टॅलेंट आहे, खूप जास्त त्या गोष्टीकडं त्यांच्याकडे नॉलेज आहे, पण ते कसं असतं गोष्टींना लाजल्यामुळं त्या गोष्टींना ते त्या गोष्टीमध्ये उतरू शकत नाहीत. आणि त्यामुळे कसं होतं की त्यांचा जो पूर्णपणे टॅलेंट आहे तो पूर्णपणे आतमध्ये दडलेला असतो. लाईफमध्ये लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही आपल्यामध्ये लपलेल्या गोष्टीवर जास्त काम करता, त्या गोष्टीला पूर्णपणे जगासमोर मांडता, हालाकी ती गोष्ट कशी का असणार, ती गोष्टी एखादं चित्र बनवणं असेल, वागणं असेल, नाचणं असेल, गाणं असेल, तरी कुठलाही आपल्यामध्ये जो टॅलेंट आपल्याला तो जर आपण जगासमोर मांडला तर तो योग्यच असतो. कारण आपल्याला आपल्यावर विश्वास पाहिजे आणि आपण त्या गोष्टीला कसं प्रेझेंट करतो हे जास्त महत्त्वाचं आहे. जर आपण त्या गोष्टीला प्रेझेंटच नाही केलं, स्वतःपुरती लपून ठेवलं, जर समजा एखाद्या व्यक्तीला चित्रकला येत असेल किंवा सिंगिंग येत असेल, त्या व्यक्तीला ते पूर्णपणे चांगल्या पद्धतीने येत असेल, त्याचे म्युझिक असेल, लिरिक्स असेल, सगळ्या गोष्टी त्याला जमत असतील आणि त्या गोष्टी जर तो स्वतःपुरतच मर्यादित ठेवत असेल, त्या गोष्टीचा उपयोग होत नाही. ठराविक लोकांनी त्या गोष्टीचा पूर्णपणे फायदा घेतला, त्या गोष्टीला पूर्णपणे हिंमत केली, ते कॅमेरासमोर आले, लोकांना दाखवलं, लोकांसमोर नाचून दाखवलं, गाऊन दाखवलं, चित्र काढून दाखवले, स्वतःचा टॅलेंट दाखवला, बोलण्याची कला त्यांनी बाहेर काढली, त्याच्या जोरावर आज त्यांनी प्रचंड प्रमाणात पैसे कमवले. पण सामान्य माणूस कसं असतं की लाजण्यामुळं, कॅमेरामुळं किंवा अनेक अशा आर्थिक गड अडचणी असतात किंवा इतर कुठल्याही गोष्टींची अडचण असतात, तर माणूस तिथं पूर्णपणे पोहोचत नाही किंवा त्या गोष्टीचा प्रयत्न करत नाही. त्यामुळे त्याची जी गोष्ट तिथं लपलेली असते ती पूर्णपणे दडून राहते आणि म्हातारपणापर्यंत त्या गोष्टी त्याला मागच टाकते. लाज अशी गोष्ट आहे की लाज आपण सोडली तर माणूस सक्सेस पूर्णपणे मिळवतो. कारण जग काय म्हणते त्याच्यावर जर आपण विचार करतो तर आपला पूर्णपणे बाजार एक दिवस उठल्याशिवाय राहत नाही. कारण कसं असतं, हे काय स्वरूप जोशी असेल, जो आशियातला जगातला नंबर 1 यूट्यूबर आहे, त्याला आज तुम्ही बघत असाल त्याची जी पॉप्युलरिटी आहे, त्यांनी काय केलं, कोरोनामध्ये कॅमेरा घेतला, स्वतःची फॅमिलीची परिस्थिती दाखवली, परत जे काय रियालिटी घरामध्ये काय घडतं काय नाही, पूर्ण फॅमिली कशी असते, जॉईंट फॅमिलीमध्ये काय असतं, किती वादविवाद असतात, कसं प्रेम असतं, कसं काय असतं, सगळ्या गोष्टी त्यांनी आढावा दाखवला. बऱ्यापैकी लोकांना ते आवडलं, लोकांनी ती गोष्ट लाईक करून त्याला आज त्या आशिया खंडातल्या जगातल्या सगळ्यात श्रीमंत आणि प्रसिद्ध युट्यूबर म्हणून बनवलं. त्याच स्वरूप जोशीला आज बऱ्यापैकी कॉमेडियन लोक असतील, ॲक्टर्स लोक असतील, हे जाऊन त्याला भेटतात. हे त्याचं त्यांनी ती कमवलेली गोष्ट आहे, का तर त्यांनी डेअरिंग केली, कॅमेरा घेतला हातामध्ये आणि लोकांना दाखवून दिलं. पण आज लोकांचं कसं असतं की लोक त्या गोष्टींना बघून खुश राहतात, आनंदी मानतात, त्या गोष्टीला आनंदी मानलंच पाहिजे, पण स्वतः पण कुठेतरी प्रयत्न केला पाहिजे. श्रीमंत हे प्रत्येकाने झालंच पाहिजे, पैसा प्रत्येकाकडे आलाच पाहिजे, आनंद प्रत्येकाला भेटलाच पाहिजे. पण आपण जर असं विचार केला की बाबा तो तसं वागतोय तर आपल्याला कोण काय बोलेल, आपण कॅमेरात घेतो तर समाज काय बनेल, आई वडील काय म्हणेल, तर या गोष्टीचा विचार जर त्या माणसाने केला असता तर आज कुठेतरी तो या शिखरापर्यंत पोहोचू शकला नसता. आपण कसं होतं, आपल्या दिवसाभराच्याच घडामोडी तेवढा अडकलेलो असतो की आपल्याला हे फायनान्शियल अडचण असतील, घरातले भांडणं असतील, पण या गोष्टीतून आपण थोडाफार विचार करूनच आपल्याला पुढे जायचं असेल तर सगळ्या गोष्टीला बाजूला ठेवून आपण त्या गोष्टीकडे कसं स्टेप घेतलं पाहिजे याच्याकडे आपण पूर्णपणे लक्ष पाहिजे. आपण आपली लाज सोडली पाहिजे, त्या गोष्टीकडे स्टेप घेतलं पाहिजे. गोष्टीकडे स्टेप नाही घेतल्यामुळे कसं होतं की माणसाला असं वाटतं की बाबा आपण त्या
त्या गोष्टी पण पोहोचू शकणार नाही. ठराविक लोक व्हिडिओ काढतात, नंतर थकून जातात, नंतर मागं येतात. हे असं चालत नाही. जर आपण स्टेप नाही घेतली, हिंमत नाही केली, तर आपलं त्या पदापर्यंत जाणे अशक्य होऊन जातं. ठराविक काळानंतर आपण कसं होतं की 10-15 व्हिडिओ टाकले, 15 व्हिडिओ टाकले, त्यानंतर 20-25 व्हिडिओ टाकले, आपल्याला यश नाही आलं, तर आपण निराशेने ती गोष्ट मागे होतो. पण असं नाही चालत. एखाद्या गोष्टीला जर सातत्य ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आपण जर गोष्टीवरती सतत काम करत राहिलो तर त्या गोष्टीवरती एक ना एक दिवस यश मिळून राहतं. कसं तर सुरुवातीला त्या व्यक्तीला सुद्धा अपयश मिळालं असेल, व्ह्यूज नसतील मिळाले, पण कसं होतं आपण त्या गोष्टीवरती सातत्याने काम करत राहिलं तर त्या गोष्टीला एक ना एक दिवस त्या परिणामाचं फळ किंवा आपल्याला कष्टाचं फळ त्याला द्यावंच लागतं. कसं असतं, आपण एखादा दगड जर आपण आकार द्यायला गेलो तर दगडाला आपण 2 वेळा प्रयत्न केला, 3 वेळा प्रयत्न केला, 4 वेळा प्रयत्न केला, पण त्या गोष्टीला जर आकार भेटत नसेल तर एक ना एक दिवस आपण त्याला प्रयत्न करून आपण त्या गोष्टीला यश नक्कीच मिळू शकतो. पण कसं होतं, लवकरात लवकर आशा सोडून देतात. आपण अपयशाने मागे हटतो. लोकांचे नुसतं मोबाईल, इंस्टाग्रामवरती लोकांचा आनंद बघतो, पण आपण त्या आनंदाचे अधिकारी म्हणजे आधिपत्य आपण कधी मिळवणार, कधी तो आपल्याला आनंद भेटणार, कधी आपण फेमस होणार, या गोष्टीचा विचार आपण करतो खरं, पण त्याच्यावर प्रॅक्टिकली आपण कधी काही विचार करत नाही. कसं होतं, नुसतं स्वप्न बघून काम चालत नाही. तर स्वप्नाला डायरेक्शन द्यावं लागतं. डायरेक्शन दिल्यानंतर आपलं आयुष्य दाखवतं की ती गोष्ट तू करू शकतोस, ती गोष्ट नाही करू शकत. आपण जर चुकीच्या मार्गाने चाललो तर आपल्याला आयुष्यात तिथे सांगतो की तू थांब, तिथं चुकतोयस. इतर लोकांनी आपल्याला सांगितलं तर असं नाही होत की आपण ती गोष्ट करू शकत नाही. आपण ती गोष्ट करू शकतो, पण ते आपल्याला गोष्टीतून वेळ लागेल की त्या गोष्टीला थोडाफार चुकीच्या पद्धतीने जाण्याचं एक कारण असू शकतं. पण आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो आणि आपण वेळीच त्या गोष्टीला हार मानतो नाही, पण त्या गोष्टीतून प्रयत्न पूर्णपणे सोडून देतो. पण तसं न करता आपण जर एखाद्या गोष्टी सातत्याने काम केलं त्या गोष्टीत आपण पूर्णपणे यश मिळवू शकतो. हे गोष्ट कसं होतं, माणूस विसरून गेलेला आहे. स्वतःचा आत्मविश्वास हा माणूस कसं गेलेला आहे, वेळेनुसार हरपून चाललेला आहे. कारण कसं होतं, आयुष्यात एवढ्या अडचणी आहेत, रिलेशनशिप असतील, फायनान्शियल अडचणी असतील, परिवाराच्या अडचणी असतील. या गोष्टीमधून कसं होतं, इंस्टाग्रामवरती येणारे रील्स, त्या गोष्टीमधून दाखवणाऱ्या फीड्समध्ये असणारे ज्या व्हिडिओज असतील ते आपल्याला सातत्याने दिसत राहतात. याचा परिणाम असा होतो की माणूस पूर्णपणे तिथंच हताशून जातो आणि माणूस प्रयत्न करणं सोडून देतो. अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. प्रत्येक माणूस हा प्रत्येक अडचणीमध्ये गुंतलेला असतो, रडत असतो, पडत असतो. पण कसं असतं, प्रयत्नाला आपण जर त्या अडचणींना सामोरे जाऊन जर यशाच्या दिशेने एक पाऊल टाकलं, प्रयत्नाच्या दिशेने एक पाऊल टाकलं, ते यश नाही, ते एक ना एक दिवस आपल्याला कधी ना कधी यश देतं. पण आपण कसं होतो, प्रयत्न तर आधीच हार मानत होतो, लढायच्या आधीच तलवार फेकून देतो, म्हणतो आपण हारणार. पण कसं होतं, आपण लढल्याशिवाय आपल्याला कळणार नाही की आपला शत्रू किती बलवान आहे आणि आपण त्याच्यावर कशा पद्धतीने मात करू शकतो आणि आपण कसा आपला विजय मिळवू शकतो. ही गोष्ट जाणून घेणं, समजून घेणं लय गरजेचं आहे. आजच्या पिढीचं तेच चाललेलं आहे. जनरेशन झेंड जातात जर बघितलं आपण, ते थोड्या प्रमाणात पुढे आलेली आहे. पण कसं होतं, मागील काळात जे मध्यंतरी जी लोक आहेत ती कधीच स्वतःला असा विचार करत नाही, तर पुढे जाण्याचा प्रयत्न करत नाही. नुसतं रील्स ढकलणं, युट्यूब बघणं, हे काम लोकांना उरलेलं आहे. पण त्या लोकांमध्ये स्वतः तिथं कधी जाणार, हा सुद्धा एक स्टडी करणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यामुळे लोकांनी लवकरात लवकर प्रयत्न करून तिथपर्यंत पोहोचणं आणि स्वतःला यश कसं आपल्या पदरात पडायचं याचा विचार करणं जास्त गरजेचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.